रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. नागेशच्या बायकोचा खून झालाय. नागेशने तिला मारलं आणि गंजीत टाकून गंज पेटून दिली. सोमवारी सकाळपासूनच सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात ही चर्चा सुरू होती. दुसरीकडे बायकोने स्वतःला का संपवलं याचे उत्तर नागेश्वरला मिळत नव्हतं. या सगळ्या प्रकरणावर संशय वाढत होता. तिकडे नागेशच्या सासऱ्यांनी जावयाने आपल्या मुलीला मारलं म्हणून पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी संशयावरून नागेशला ताब्यातसुद्धा घेतलं. पोलिसांसमोर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याचं मोठं आवाहन होतं, कारण सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाला होता. त्यामुळे तो फॉरेन्सिकमध्ये तिची ओळख पटवण्यासाठी सोलापूरला पाठवण्यात आला. नागेशला आपल्या बायकोला का मारलं असेल त्याच्या वेगवेगळ्या चर्चासुद्धा गावात सुरू होत्या. तिचा नवरा नागेश हा सुद्धा किरणने म्हणजे स्वतःच्या बायकोने स्वतःला का संपवलं असेल याच्या काळजीत होता. पण जेव्हा तीच बायको जिवंत सापडते, तीसुद्धा तिच्याही प्रियकरासोबत सापडते मृत्यूच्या. पण सोमवारी बातमी आली की किरणच्या मृत्यूचे त्यांनी वडिलांनी केलेले आरोप व पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतली. यामुळे चर्चा सुरू झाली की नागेशनेच किरणला संपवल्याची. बातमी आली की रविवारी रात्री किरण आपल्या मुलीला झोपवत होती. रात्री 11 वाजता नागेश हा घरी आला. त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. हॉटेलच्या व्यवसायाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याचं उदरनिर्वाह चालत होता. रात्री 11 वाजता घरी आल्यानंतर किरण आणि नागेश यांच्यात काहीतरी कारणावरून मोठे भांडण झाले. आणि त्यानंतर दोघे झोपी गेले. पण त्यानंतर रात्री 2:30 वाजता शेतातल्या कडब्याला आग लागल्याचं आजूबाजूच्या लोकांना दिसलं. आजूबाजूची लोक तातडीने तिथं पोहोचले. मोठी गर्दी झाली. तेव्हा या गर्दीत त्यांना एक पूर्णपणे जळालेला मृतदेह दिसला. हा महिलेचा मृतदेह आहे एवढेच दिसत होते. हा महिलेचा मृतदेहची ओळख आता पटवायची कशी, अशातच मध्यरात्री 3:30 वाजता किरणच्या चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणचे वडील दशरथ यांना फोन केला. तुमच्या मुलीने स्वतःला पेटून घेतले, तुम्ही लवकर येथे या. घाबरलेले दशरथ आपल्या घरच्यांसोबत तातडीने किरणच्या घरी दाखल झाले. तेव्हा त्यांनी किरणचा जळून गेलेला मृतदेह पाहिला आणि त्या गंजीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. आपल्याच मुलीचा हा मृतदेह असल्याचा संशय त्यांना आला. आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशयाची तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. संशयावरून नागेशला ताब्यातसुद्धा घेतलं. नागेशला अटक झाल्याची चर्चा सगळ्या गावात सुरू झाली. पण या महिलेचा मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला असल्याने त्याची ओळख पटवण्याचा पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी तो मृतदेह सोलापूरला पाठवला. तिकडे किरणचे वडील म्हणजे नागेशचे सासरे यांनी आपल्या मुलीला नागेशने मारलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप किरणच्या वडिलांकडून सातत्याने होत होता. तिकडे किरणने स्वतःला पेटून घेतले असा नागेश हा वारंवार सांगत होता. पोलिसांसमोर या घटनेचं उलगडा करण्याचं मोठं आवाहन होतं. पण या घटनेत एक ट्विस्ट आला. ती मेलेली महिला म्हणजे नागेशची बायको किरण ही पोलिसांना कराड येथे असल्याची बातमी मिळाली. पोलिसांनी सापळा लावला आणि लोकेशन ट्रॅक केले. तर ही किरण पोलिसांना सातारा जिल्ह्यातील कराड येथे सापडली. तिच्याबरोबर एक पुरुष होता. त्याचं नाव निशांत हा किरणचा चुलत दीर होता. निशांतसोबत किरणचे अनैतिक संबंध होते. त्या दोघांना आपला संसार सुरू करायचा होता. पण किरणला अगोदरच लग्न झाले होते आणि तिला लहान मुलगी होती. त्यामुळे प्रियकरासोबत पळून जाणं, संसार करणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. या दोघांनी एक कट रचला, अगदी पिक्चरच्या स्टोरीसारखा. आणि मृत्यूचा बनाव रचण्याचा किरण आणि निशांत यांनी
पंढरपूर परिसरात फिरणाऱ्या एका महिलेला शोधलं. तिला पकडून अज्ञातस्थळी नेऊन तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर यावेळेस या महिलेचा मृतदेह त्यांनी गवताच्या गंजीत आणून टाकला आणि रात्री ती गंज पेटवून दिली. त्यावेळी निशांत किरणला घेऊन सांगोला येथे गेला. पुढे त्याने किरणला साताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीत बसवून दिलं आणि आपला कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतः पाटकळ गावात परत आला. सोमवारी सकाळी जेव्हा किरणच्या घरचे सावंत कुटुंबातले लोक गावकरी जमले तेव्हा निशांत हे त्यांच्या दुःखात सहभागी झाला होता. तर त्यानं आपल्या भावाचं नागेशचं सांत्वनसुद्धा केलं. कुटुंबियांनी नागेशवर आरोप केले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. पण मग या प्रकरणाचा उलगडा झाला कसा, तर पोलिसांनी दिवसभर नागेशची चौकशी केली. त्यावेळी तो माझा या प्रकरणात काही संबंध नाही आहे, मी निर्दोष आहे असे सांगत होता. त्यानंतर पोलिसांनी खबरेच्या माध्यमातून गावात नक्की काय घडलं याची माहिती घ्यायला सुरुवात केली. तर पोलिसांनी एक महत्त्वाची माहिती मिळाली. जेव्हा किरण आणि निशांत हे त्या भटक्या महिलेला कडब्याच्या गंजीत टाकून पेटवून दिलं तेव्हा गावातल्या काही लोकांनी ते पाहिलं होतं. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कडब्याला आग लागल्याचं पाहिलं, पण त्यांना कुणाच्याच ओरडण्याचा आवाज आला नाही. जर नागेशने किरणला पेटवून दिलं असेल तर ती ओरडली असतीच याबद्दल शंका वाढत गेल्या आणि पोलिसांनी किरणचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ती कराडमध्ये पोलिसांना तिचा प्रियकर निशांतबरोबर सापडली आणि हे सगळं प्रकरण पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे समोर येऊ शकते का की त्या महिलेची हत्या झाली ती नेमकी कोण? दोघांची चौकशीमधून हे पुढील सत्य समोर येऊ शकतं. काही संबंध नसल्याने त्या महिलेचा विनाकारण जीव गेला. किरण जिवंत सापडल्याने आपल्या मृत्यूचा बनाव करून आपल्या दिराबरोबर पळून जात किरण आणि निशांतच्या प्रेमापोटी नागेचा सुखी संसार मोडला आणि एक 3 वर्षाची आरोही नावाची मुलगी मात्र याच्यात विनाकारण दुःखी झाली. अशा प्रकारे महिला प्रियकराच्या नादी लागून आणि नको ते घटना करून सुखी संसाराला आग लावून घेतात. ही घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.